नमस्कार, मी गौरी सारंग। वारी पंढरीची या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। वारी पंढरीची या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्याला वारी संदर्भातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबतच सर्वच मानाच्या पालखी सोहळ्यांचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। संत तुकाराम महाराज यांची पालखी इंदापूरच्या सराटीमध्ये दाखल झाली आहे आणि यावेळी तुकोबारायांच्या पालखी सोबत हजारो वारकरी सहभागी झालेले आहेत। तर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापूरच्या नातेपुतेमध्ये सुद्धा दाखल झाली आहे। माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम नातेपुतेमध्ये असेल, तर संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं आज कवेदंडमध्ये चौथं रिंगण पार पडलं। तसेच संत मुक्ताईंची पालखी सोलापूरच्या शेंद्रीमध्ये पोहोचली आहे, तर संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी सोलापूरच्या कंधारमध्ये पोहोचली आहे। निवृत्तीनाथांच्या पालखीचं जागोजागी जोरदार स्वागत सुद्धा करण्यात येत आहे। गणगण गणात बोतेच्या जयघोषात संत गजानन महाराज यांची पालखी सोलापूरमध्ये दाखल झाली आहे। विविध पालख्यांसोबत हजारो वारकरी मजल दर मजल करत पंढरपूरकडे आता चालतायत आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय। तर सोलापूरच्या कवेदंडमध्ये संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं चौथं रिंगण पार पडलं आणि यावेळी हरिनामाचा गजर करून भानुदास एकनाथ जयघोषात रिंगण संपन्न झालाय आणि यावेळी रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। तसेच कवेदंड परिसरातील नागरिकांकडून वारकऱ्यांना गावातील भाजी भाकरी एकत्र करून वनभोजनाची पंगत सुद्धा देण्यात आली आहे। तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आज सराटीमध्ये मुक्कामी असेल। पालखी सोबत हजारो वारकरी सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। वारकरी मजल दरमजल करत पंढरपूरकडे आता प्रस्थान करतायत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूयात। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण सराटीमध्ये आहोत। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होणार आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकरी या ठिकाणी येत असताना आपण बघतोय वारकरी मजल दर मजल करत अगदी इंदापूरपासून प्रवास करत सराटी या ठिकाणी येत आहेत। आज दिवसभर ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गजर करत, विठोबारायाचा गजर करत चालत होते आणि मग या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बावड्यातला 3 तासांचा मुक्काम केल्यानंतर एक एक दिंडी सराटीच्या दिशेने निघाली आणि त्यातली ही एक दिंडी या ठिकाणी या गावामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला दिसून येत आहे। सकाळी महाराष्ट्रातलं प्रतिपंढरपूर समजलं जाणारे विठ्ठलवाडी या ठिकाणी या सगळ्यांनी थांबत भजन करण्याचा आस्वाद सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला होता। दिवसभराची भजन उरकल्यानंतर संध्याकाळच्या समाज आरती आणि मुक्कामासाठी या ठिकाणी सराटीमध्ये ही दिंडी दाखल होत आहे। आजचा मुक्काम सराटीमध्ये असेल आणि उद्या सकाळी अकलूजच्या दिशेने प्रवास होईल। ही वाटचाल होत असताना सकाळी निरास्नान होईल आणि मग पुढे जाऊन अकलूजमध्ये मानेव विद्यालयाच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी रिंगण होईल। अशा पद्धतीने या पालखीचा उद्याचा प्रवास असणार आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, सराटी। बोलावा विठ्ठल या आमच्या एपिसोडमध्ये वारकरी आपल्या भावना व्यक्त करत असतात। त्यांच्या आयुष्यातील त्यांचे वारीतील अनुभव आपल्या सोबत बोलत असतात। अशाच एका वारकरी माऊलीशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूयात। खूप समाधान मिळतं, इतकं समाधान मिळतं की हे समाधान मला वाटतं स्वर्गातही नाही पृथ्वीवरही नाही, इतकं समाधान मिळतं। राजकारणापेक्षा लाख पटीने हे समाधान आहे, म्हणून राजकारणात जाण्यापेक्षा समाधानात यावं आणि ज्ञानोबा तुकोबारायांच्या संगतीत अतिशय आनंद लुटावा। वारी नसती चालतं, जन हे अधोगतीला गेलं आहे म्हणून तुकाराम महाराज सांगितलेलं आहे की जन हे जे काय रंजले गांजले त्याशी म्हणायचं आपलं आनंद देतात आणि खूप प्रति होते याच्यापासून। माणसांनी कसं वागलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे। इथे लाखो पब्लिक आहे, कधी भांडण किंवा काय होत नाही। माऊली म्हणले का सर्व प्रश्न मिटतात, त्याच्यामुळे हा आनंद अगदी जास्त आहे। मला तर 16 वर्ष झाली मी वारी करतोय। मला असं का घरी वारीच प्रस्थान झालं ना, घरी काय सुचतच नाही, काही नुसतेकडे ध्यान सगळं वारीके लागत। अशी वारीची परंपरा आहे। एखादा माणूस वारी आला ना तो कधीच घरी राहू शकत नाही, अशी वारीची परंपरा आहे। असा सोहळा कुठं महाराष्ट्रात पण कुठं जगात नाही सोहळा, असा सोहळा आहे, एक नंबर सोहळा वारीचा सोहळा। आम्हाला खूप छान वाटतं आमच्या वारीमध्ये। आज आम्हाला जवळजवळ 7-8 वर्ष झाले वारी करतो, पण वारीमध्ये खूप म्हणजे खूप आनंद येतो आणि पंढरपूर म्हणजे आमचं माहेर आहे।
आणि त्याच्या अगोदर 1 महिनाभर आम्हाला आस लागलेली असते की आम्ही आमच्या माहेराला कधी जातो म्हणून. मी मागच्या वर्षी अर्ध्या दिवसाची वारी केली होती, आज पूर्ण दिवसाची करणार आहे ह्या वर्षी. फक्त आल्यानंतर असंच वाटतं की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इच्छा तर भरपूर आहे 15 दिवसाची, पण जबाबदाऱ्या कर्तव्य मुलांसाठी जाणंच पडतं. आनंद झालेला आहे आम्हाला ह्या वारी धरल्यापासून. आमचं 1 नंबरनं घरदार अगदी आनंदाने चालतोय आम्ही. प्रपंचात यश आलेला आहे आम्हाला. हा, आणि इतकी गोडी लागून जाते की आम्हाला काय बहेर होत आहे अंग आमचं सर्व त्यातनं. आता आम्ही पंढरीला चाललोय म्हणजे माहेरी चाललेलं आहे असं वाटतंय. आणि जर परत रिटर्न घरी गेलो तर सासरी गेल्यासारखं वाटतंय आम्हाला. हा आनंद आहे इथं पंढरीला वारीमध्ये आल्याचा. तर आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा एपिसोडमध्ये वेगवेगळ्या संतांच्या गावी जाऊन आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. संत बहिणाबाईंची वारकरी संप्रदायातील थोर महिला संत अशी ओळख आहे. त्यांनी अनेक अभंगांची निर्मिती केली. संत बहिणाबाईंची आख्यायिका नेमकी काय आहे, त्यांनी वारकरी परंपरेत काय योगदान दिलंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. पाहूयात. जाऊ संतांच्या गावा या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या शिऊर या गावामध्ये आलेलो आहोत आणि याच गावांमध्ये आहे संत बहिणाबाई यांचं समाधी मंदिर. आपण पाहू शकतो की हा माझ्या पाठीमागे जो मंदिर दिसतोय हा समाधी मंदिर आहे संत बहिणाबाई यांचं. आपण आतमध्ये आता प्रवेश करूयात. आपण प्रवेश करतानाच आपल्याला भिंतींवरती अभंग लावल्याचे दिसत आहेत. तर समोर असा एक 2 समाध्या दिसत आहेत. त्यातील जी पुढची समाधी आपल्याला दिसत आहे ती पुढची समाधी आहे श्री संत बहिणाबाई महाराज यांची समाधी ही आहे. आपण पाहू शकता. तर दुसरी जी समाधी आहे त्या समाधींच्या समोर ती चिरंजीव श्री संत विठोबा महाराज यांची ही समाधी आहे. आणि वर्षभर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक विशेष महत्त्व आहे की विणाधारी जे असतात ते वर्षभर या मंदिरात राहतात. विणा हा खाली टेकला जात नाही. संत बहिणाबाई या एक वारकरी संप्रदायातील मराठी श्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्य होत्या. बालपणापासून परमार्थाकडे ओढा असणाऱ्या बहिणाबाईंनी अनेक तीर्थयात्रा केल्या. एकदा वडगावकरांच्या कीर्तनात तुकारामांचे अभंग ऐकून त्या तुकामय झाला. स्वप्नात तुकारामांनी त्यांना दृष्टांत दिला. पुढे प्रत्यक्ष तुकारामाने त्यांना दर्शन झाल्यावर त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्कारले असं म्हणतात. बहिणाबाई आपल्या गुरूंचा उल्लेख पदोपदी करताना आपल्याला अभंगात पाहायला मिळतात. बहिणाबाई म्हणतात की तुका सद्गुरू सदोहर भेटतो अपार सुख होव. तुकारामा भेटला धन्य जिने माझे कृत्य झाले सहजासहजी. अशा पद्धतीने आपण पाहिलं की त्यांनी अभंगामध्ये त्यांचं उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जेव्हा आपण समाधी घेतो त्यावेळेस समाधी घेण्याचा उल्लेख देखील त्यांनी केलेला आहे. याच ठिकाणी त्यांनी का बरं समाधी घेतली असावी. पूर्वीसी अश्वतासह मारुती, दक्षिण भागी रेणुका माता, पश्चिमेस रावणाने केले अनुष्ठान, उभारले शिवालय, उत्तरेस प्रणिता तीर्थ, अशा पवित्र ठिकाणी समाधी घेत असल्याचा उल्लेख त्यांनी अभंगातून केलेला आहे. आणि याच परिसरामध्ये त्यांनी समाधी घेतली होती. त्यामुळं एक पवित्र स्थळ आपण आज पाहत आहोत. बहिणाबाईंचे 12 जन्म झाले आणि 13वा जन्म देवगाव रंगारी या ठिकाणी झालेला आहे. व देवगारी रंगारी जन्म झाल्यानंतर 4थ्या वर्षी बहिणाबाईंचं लग्न झालं आणि या ठिकाणी बीजावरती शूर या ठिकाणी बहिणाबाईंना देण्यात आलं. नंतर बहिणाबाई फिरत फिरत देव या ठिकाणी गेल्या आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या सेवेमध्ये असल्यानंतर बहिणाबाईंना अनुग्रह झाला. कार्तिक शुद्ध पंचमी या ठिकाणी बहिणाबाईंचं या ठिकाणी तुकाराम महाराजांनी अनुग्रह दिला बहिणाबाईंना आणि नंतर बहिणाबाईंनी शूर या ठिकाणी समाधी घेतली आहे. या ठिकाणी उत्सव होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा समाधी उत्सव असतो. त्यानंतर 4 ठिकाणी या ठिकाणी दिंडी निघते.
एक त्र्यंबकची यात्रा, त्याच्यानंतर पैठण, आळंदी आणि पंढरपूर. आता सध्या पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर ठिकाणी जाण्यासाठी दिंडीचं प्रस्थान झालं आहे. आणि या ठिकाणी उत्सव असतो एक मोठा, श्रावण शुद्ध पंचमी ते श्रावण शुद्ध द्वादशी या दरम्यान मोठा सप्ताहाचा कार्यक्रम गावोगावी या ठिकाणी भाकरी आमटीचा फिरता नारळ सप्ताह या ठिकाणी होत असतो. अशा प्रकारे या बहिणाबाई महाराजांचं या चरित्रामध्ये जसं तुकाराम महाराजांचे शिष्य झाले आहे, त्याच्यामध्ये एक संत परंपरागत एक महिला म्हणून या संत बहिणाबाई आहे. संत बहिणाबाई यांनी शिऊरमध्येच का समाधी घेतली त्याचा उल्लेख त्यांनी अभंगामध्ये केलेला आहे. हा पाठीमागं त्यांचा समाधी मंदिर आपण पाहू शकतात आणि त्याच समाधी मंदिराच्या अगदी बाजूलाच तलाव आहे आणि याच तलावाचा उल्लेख देखील त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये केलेला आहे की त्यांनी का बरं या ठिकाणी समाधी घेतली आहे. तर ते म्हणतात, पूर्वीसी अश्वतासह मारुती, दक्षिण भागी रेणुका माता, पश्चिमेस रावणाने केले अनुष्ठान, उभारले शिवालय, उत्तरेस प्रणिता तीर्थ. म्हणजे हे प्रणिता तीर्थ तलाव आहे आणि याच ठिकाणी त्या समाधी घेत असल्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये केलेला आहे. कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर. तर आम्ही वारकरी या एपिसोडमध्ये आम्ही आपल्याला दररोज एका वारकऱ्याची गोष्ट सांगत असतो. वारकरी आणि आषाढीची वारी हे विठ्ठलाप्रती असणारी एक अपार श्रद्धा आहे. वारकरी मजल दरमजल करत पालख्यांसोबत चालतायत आणि अशाच एका वारीत चालणाऱ्या वारकरी माऊलींशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित कालंगे यांनी. पाहूयात. 1961 सालापासून मी वारी करतो. गेले 63 वर्ष झाली मला आणि त्यापासून मला ह्या वारीचा आनंद मिळतो आणि सतत आता मी बंदच नाही. आतापर्यंत कोरोनाचा 1 वर्ष गेलं. रोकडोबा दिंडी रेटवडी या ठिकाणाहून आम्ही निघतो. आमचा दिंडी नंबर 78 आहे. कसं वाटतं म्हणजे आनंद वाटतो. याची ऊर्जा आम्हाला वर्षभर पुरली जाते. ही ऊर्जा वर्षभर पुरली जाते. काय अगदी पाय दुखत नाही, काय नाही, कधी गोळी घेत नाही, काही नाही, काय नाही. 63 वर्षापूर्वीची वारी कशी होती? 63 वर्षापूर्वीची लय हालाखीची. लय जेवण मिळतं ना मिळतं, निवारा नाही, काय नाही. पोतं घ्यायचं, पांघरायचं, ते झटकायचं पावसात आणि तेच परत पांघरायचं, तेच आत राहायचं. तर आम्ही रोज आपल्याला पंढरी दर्शनमध्ये पंढरपुरातील अनेक ठिकाणांचा इतिहास, त्या ठिकाणच्या आख्यायिकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. 16व्या शतकात औरंगजेब स्वराज्यातील धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करत स्वराज्यावर चालून आला होता आणि त्यामुळेच पंढरपुरातील मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून विठ्ठल भक्तांनी देगावच्या धाडगे पाटलांच्या विहिरीमध्ये विठ्ठलाची मूर्ती आणून ठेवली होती, अशी आख्यायिका आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी. पाहूयात. मी सध्या पंढरपूर परिसरातील देगाव येथील विहिरीच्या तटावर आहे आणि या विहिरीला इतिहासात एक वेगळं महत्त्व आहे. आपण पाहू शकता, हीच ती विहीर आहे ज्या विहिरीवरती 1695 ते 1699च्या काळामध्ये पंढरपूर आणि तुळजापूर येथील देवस्थान उद्ध्वस्त करण्यासाठी औरंगजेब आला होता आणि त्यावेळी पंढरपुरातील विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती याच विहिरीमध्ये आणण्यात आली. तेथील जे विठ्ठल भक्त होते प्रल्हाद बडवे यांनी या गावचे जे पाटील होते सूर्याजी धाडगे यांना त्यांनी विनंती केली आणि मूर्तीची या ठिकाणी मूर्ती आणण्यात आली आणि ती मूर्ती या विहिरीमध्ये ठेवण्यात आली. या विहिरीमध्ये जे आपल्याला दिवळ्या दिसतात त्या दिवळ्यांमध्येच ती मूर्ती ठेवण्यात आली आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर याच विहिरीमध्ये
जो काळ होता त्या काळामध्ये जी महाराष्ट्रातील मंदिरे उद्ध्वस्त करण्याचं पाप खरं तर औरंगजेबाचं सैन्य करत होतं, त्यावेळेस विठुरायाची मूर्ती संवर्धित करण्यासाठी विठुरायाच्या मूर्तीला कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी याच विहिरीच्या या देवळांमध्ये विठ्ठलाची मूर्ती आणून ठेवण्यात आली होती. आता या विहिरीच्या तटावरती अनेक कार्यक्रम होतात, मात्र वारकरी दर्शनासाठी या भागामध्ये कमी प्रमाणातच येताना पाहायला मिळतात. ठराविकच वारकऱ्यांना या विहिरीचं महत्त्व माहिती आहे, मात्र पुढारीच्या माध्यमातून आपण हे विहिरीचं महत्त्व सर्वांना जाणून देतोय. कॅमेरामन निखिलसह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पंढरपूर. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांसोबतच अन्य पालख्यांचंही रिंगण मोठ्या उत्साहात पार पडत असतं. संतांच्या पालख्यांमध्ये पार पडणाऱ्या रिंगणांचा इतिहास नेमका काय आहे, रिंगणांची परंपरा, स्वरूप कसं असतं आणि याबद्दलचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित कांगे यांनी. पाहूयात. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण वारीच्या वाटेवर आहोत आणि वारीच्या वाटेवरती रिंगण हा वारकऱ्यांच्या आनंदाचा एक महत्त्वाचा भाग असतो. रिंगणची परंपरा काय आहे, रिंगण कशा पद्धतीनं होतं, त्याच्या पाठीमागच्या वारकऱ्यांच्या भावना काय आहेत, या गोष्टी आपण डॉक्टर तुकाराम बाबा गरुड यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. ठाकूरबुवा संस्थांच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षांपासून वारी चालतायत आणि विठोबाची सेवा करतायत. बाबा, काय सांगाल की रिंगण ही स्वरूप काय, परंपरा काय आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये तुमच्या भावना आहेत? निश्चितच आषाढी सोहळ्याच्या निमित्तानं जो तुकोबारायचा सोहळा चालतो त्यांच्यासोबत आश्व असतो आणि ज्या ठिकाणी रिंगण ठरलेले आहेत त्या ठिकाणी त्याच आश्वाचं रिंगण घेतलं जातं. त्याचं स्वरूप असं आहे की आश्वाचं गोलाकार रिंगण घेतलं जातं, त्याच्यानंतर भजनी मंडळीचं रिंगण घेतलं जातं, विनेकरांचं रिंगण घेतलं जातं, त्याचबरोबर तुळशीवाल्या ज्या असतात, कळशीवाल्या असतात महिला, त्यांचंसुद्धा त्या रिंगणामध्ये रिंगण घेतलं जातं. असे साधारणतः स्वरूप आहे. परंतु खऱ्या अर्थाने या रिंगणाच्या संदर्भात तात्विक भूमिका काय आहे हे आपण पाहून घेतलं पाहिजे. हे जे ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड गोलाकार आहे म्हणून त्याला ब्रह्मांड म्हटलं जातं आणि या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी गोलाकार आहे आणि तीसुद्धा सूर्याभोवती भ्रमण करत असते आणि तिला एक निश्चित स्थान असतं, दिशा असते आणि गती असते. हे सर्व आहे, गतीसहित ती चालत असते, म्हणूनच इथे स्थिरता आपण अनुभवत असतो. तिच्या गतीमध्ये जरी भेद झाला तरी आपली स्थिरता जाऊ शकते. म्हणून या ब्रह्मांडामध्ये आणि महत्त्वाची जी गती आहे ती गोलाकार वर्तुळाकार असल्यामुळं त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, इंदापूर. आणि यासह वारी पंढरीची या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.